जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण M.Com पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड 2013 आणि 2019 क्रेडिट पॅटर्नच्या रेग्युलर ॲज वेल ॲज बॅकलॉग स्टुडंटच्या एक्झाम टाइम टेबलबाबत आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 3 जानेवारी 2023 यामध्ये विद्यापीठाने काय करून दिलेलं आहे, परीक्षेचं टाइम टेबल पब्लिश करून दिलेलं आहे. आणि यामध्ये कोणते पेपर कधी होणार आहे म्हणजेच एक्झामच्या टाइम टेबल बाबत आपण महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत. एक्झामची डेट कोणत्या विषयाची कधी असणार आहे, टाइम ड्युरेशन कसा असणार आहे, एक्झामचा मोड ऑनलाईन असेल की ऑफलाईन असेल, तसंच मीडियम तुम्हाला इंग्लिश आणि मराठी यापैकी कोणत्या विषयाला कोणतं मीडियम आहे ते देखील आपण बघणार आहोत. परीक्षेच्या हॉल तिकीट बाबत देखील आपण महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहोत. कोणत्या विषयाच्या क्वेश्चन पेपर बाबत म्हणजे क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट कसा असेल याबाबत देखील चर्चा करणार आहोत. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर इत्यादी बाबत महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अद्याप जर का आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा. तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो आणि प्राध्यापक मित्रांनो, या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वपूर्ण माहिती सांगितली जाणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण या व्हिडिओच्या माध्यमातूनच तुम्हाला संपूर्णतः परीक्षेबाबतची माहिती तुम्हाला समजून येणार आहेत. जे प्राध्यापक आहे, जे विद्यार्थी आहे, या सर्वजणांनी हा व्हिडिओ निश्चित बघा. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 3 जानेवारी 2023 यामध्ये मी आज सकाळीच तुम्हाला 10:43 तुम्हाला एक मेसेज टाकला होता की M.Com पार्ट फर्स्ट आणि सेकंड एक्झाम स्टार्ट फ्रॉम 19 जानेवारी 2023 आणि विद्यापीठाने आज दुपारी 4 वाजायच्या पुढे तुम्हाला टाइम टेबल पब्लिश करून दिलेला आहे. त्यामध्ये इथेही तुम्हाला टाइम टेबल बघायला भेटेल आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला जो काही टेलिग्राम चॅनल आहे एक्झाम अपडेट मिस्टर अक्षय बळे म्हणून, तर यामध्ये आपण SPPU एक्झाम अंतर्गत ॲडमिशन किंवा त्यांच्या परीक्षेचे फॉर्म, परीक्षेचं टाइम टेबल, एक्झामचं इन्स्ट्रक्शन किंवा काही गाईडलाईन्स असतील, कोणकोणते रिझल्ट कधी पब्लिश झाले, कन्व्होकेशन फॉर्म आणि काही वेगवेगळे इव्हेंट जे काही असतात विद्यापीठांतर्गत, तर त्या सगळ्या जणांची माहिती आपण आपल्या या टेलिग्राम चॅनलमार्फत देत असतो. यामध्ये बघा सबस्क्रायबर जवळजवळ 55,494 आहे. म्हणजे जवळजवळ 55,500 मेंबर आपल्या या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा तुमच्या सर्व विषयाची माहिती, तसेच इथं तुम्हाला PDF सुद्धा काही महत्त्वाच्या दिसतील. कोणकोणत्या एक्झाम कधी होणार आहे, टाइम टेबल वगैरे तुम्हाला दाखवलेलं आहे. तसेच जर का तुम्ही खालती काही ऑब्झर्वेशन केलेलं असेल तर इथे तुम्हाला काही विषयांच्या MCQ वगैरे त्याची देखील माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर का आपण अद्याप आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये देखील सहभागी व्हा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. ओके, इथे तुम्हाला टाइम टू टाइम 1 बाय 1 तुम्हाला इन्स्ट्रक्शन येत जातात. सगळे महत्त्वाचे अपडेट तुम्हाला इथंच आपल्याला भेटतात. कारण एक व्हॅलिड पण माहिती पाहिजे आणि ती पण एका विदिन टायमिंगमध्ये भेटली पाहिजे, हे आपल्या चॅनलचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे तुम्ही त्वरित काय करा, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग आता आपण बघूया की कोणती परीक्षा कधी होणार आहे ते. बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण M.Com भाग 1 सेमिस्टर 1 ची परीक्षा कधीपासून होणार आहे ते बघूया. बघा सेमिस्टर 1 ची एक्झाम ही 27 जानेवारी 2023 पासून होणार आहे. तर 27 तारखेला पहिला पेपर आहे, 28 तारखेला दुसरा पेपर आहे, 30 तारखेला तिसरा पेपर आहे, तर 31 तारखेला चौथा पेपर असणार आहे. यामध्ये M.Com पार्ट फर्स्ट सेमिस्टर फर्स्टसाठीचा जो काही टाईम आहे पेपरचा तो दुपारी 2 ते 5 या टायमिंगमध्ये तुम्हाला पेपर द्यायचा आहे. तर सेमिस्टर सेकंडचे जे विद्यार्थी म्हणजे जे विद्यार्थी बॅकलॉग राहिलेले, आता जे विद्यार्थी M.Com सेकंडला आहे बट त्यांचा प्रिव्हियस इयरचे काही पेपर बॅकलॉग असतील, तर अशा विद्यार्थ्यांचा पेपर 27 तारखेलाच चालू होणार आहे. तो पण सकाळच्या शिफ्टमध्ये राहील, 10 ते 1 या वेळेमध्ये राहणार आहे. तो पण पेपर 27 तारखेला पहिला पेपर, 28 तारखेला दुसरा पेपर, 30 तारखेला तिसरा पेपर आणि 31 तारखेला चौथा पेपर, अशा पद्धतीने 4 पेपर असणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, M.Com पार्ट फर्स्ट आणि M.Com पार्ट सेकंड
टोटल तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये पहिल्या सेमिस्टरला 6 सब्जेक्ट आहे, दुसऱ्या सेमिस्टरला 6 सब्जेक्ट आहे. त्यापैकी 191, 192 आणि 193, 192ला और 193 सब्जेक्ट आहे. तर या विषयाची परीक्षा ही महाविद्यालय लेवलला होते, ते एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट्स आहे. त्याची काही विद्यापीठ परीक्षा घेतली जाणार नाहीये. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फक्त 4 महत्त्वाचे पेपर द्यायचे असतात. म्हणजे जसं की एम.कॉम पार्ट फर्स्टला 101, 102 हे तर 2 कंपल्सरी सगळ्या महाविद्यालयात हे सब्जेक्ट्स असतात. तर 103 आणि 117 यापैकी तुम्हाला जो ग्रुप घेतला असेल, जसं की ग्रुप ए हा ॲडव्हान्स अकाउंटिंग रिलेटेड असतो, ग्रुप बी हा कोऑपरेशन किंवा ई कॉमर्स रिलेटेड असतो, 107 हा ॲडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग रिलेटेड असतो म्हणजे कॉस्टिंग रिलेटेड, ग्रुप नंबर डी हा कोऑपरेशन रिलेटेड असतो, ग्रुप ई, नंतर ग्रुप एफ, ग्रुप जी आणि ग्रुप एच. ग्रुप एच हा मार्केटिंग रिलेटेड आहे, तर ग्रुप जी हा बँकिंग रिलेटेड असतो. ओके. तर ग्रुप एफ हा ॲडमिनिस्ट्रेशन रिलेटेड आहे. ओके. या पद्धतीने तुम्हाला वेगवेगळे विषय दाखवलेले आहे. तुमचा विषय कोणता हे तुमच्या हॉल तिकीटमध्ये तुम्हाला दिसून येईल. तर त्या हॉल तिकीटमधून तुम्ही सब्जेक्ट बघून घ्यायचा आणि हॉल तिकीटमध्ये तुम्हाला डेट आणि टाइम दिलेला नसतो, तर तुम्ही तिथे पेन्सिलनी नमूद करू शकता कोणता पेपर कधी होणार आहे तो. ओके. म्हणजे एम.कॉम पार्ट फर्स्टची एक्झाम ही 27 जानेवारी ते 31 जानेवारी दुपारी 2 ते 5 या कालावधीमध्ये होणार आहे. तर एम.कॉम सेकंड सेमिस्टरची एक्झाम, एम.कॉम पार्ट फर्स्ट सेमिस्टर सेकंडची एक्झाम ही देखील 27 जानेवारी ते 31 जानेवारी 2023 यामध्ये सकाळी 10 ते 1 या टायमिंगमध्ये होणार आहे. ओके. त्यानंतर आपण एम.कॉम पार्ट सेकंड सेमिस्टर 3 कडे वळूया. जे विद्यार्थी आता एम.कॉम पार्ट सेकंडला आहे बट सेमिस्टर तिसऱ्याला आहे, यांची एक्झाम ही 19 जानेवारीपासून स्टार्ट होणार आहे. ओके. 19 जानेवारीला त्यांचा पहिला पेपर आहे, दुसरा पेपर 20 जानेवारीला आहे, तिसरा पेपर हा डायरेक्ट 24 जानेवारीला आहे. मध्ये 22-23ला सुट्टी दिलेली आहे. 21-22ला सुट्टी दिलेली आहे, 23ला पण सुट्टी दिलेली आहे. 21 तारखेला तर शनिवारच आहे, नंतर 22 तारखेला तर तुम्हाला रविवार येतो, तर त्याच्यामुळे रविवारची सुट्टी आहे. 23 तारखेला तुम्हाला देखील विद्यापीठाने इथं पेपरला सुट्टी दिलेली आहे. तसं पाहायला गेलं तर असं काही विशेष वार नाही आहे, फक्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असते. कदाचित विद्यापीठाने का बरं सुट्टी दिली याचं कारण आपल्याला लवकर समजून जाईल, पण इथे आपल्याला पेपरसाठी सुट्टी दिलेली आहे हे मात्र नक्की आहे. त्यानंतर पेपर जो काय आहे चौथा पेपर तो म्हणजे 25 तारखेला होणार आहे, तो शेवटचा पेपर तुमचा असणार आहे. ओके. म्हणजे एम.कॉम पार्ट सेकंड सेमिस्टर 3ची एक्झाम ही 19 जानेवारी ते 25 जानेवारी या कालावधीमध्ये असणार आहे आणि टाईम ड्युरेशन आहे दुपारी 2 ते 5. तर एम.कॉम पार्ट सेकंड सेमिस्टर 4ची एक्झाम ही देखील 19 जानेवारी 2023 पासून सुरू होत आहे, तर ही परीक्षा 24 जानेवारी 2023 पर्यंत होणार आहे. कारण एम.कॉम पार्ट सेकंड सेमिस्टर 4साठी तुम्हाला फक्त 3च विषय असतात. एका विषयाला प्रोजेक्ट असतो म्हणून त्याची परीक्षा विद्यापीठ घेत नाही. ओके. सो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, एम.कॉम पार्ट सेकंड सेमिस्टर 3ची एक्झाम 19 ते 25 जानेवारी दुपारी 2 ते 5 या कालावधीमध्ये होणार आहे. तर एम.कॉम पार्ट सेकंड सेमिस्टर 4ची एक्झाम 19 ते 24 जानेवारीला होणार असून ती सकाळी 10 ते 1 या टायमिंगमध्ये होणार आहे. ओके. सो आपण कोणता पेपर कधी आहे तो बघितलेला आहे. डिटेल टाइम टेबल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये बघायला भेटेल. तिथे तुम्ही काय करू शकता, टेलिग्राम चॅनलमध्ये जॉईन होऊन तिथे तुम्ही ते डाउनलोड करू शकता. आता एक महत्त्वाचं इन्स्ट्रक्शन बघा इथं विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी सांगितलेलं आहे द बॅकलॉग स्टुडंट ऑफ एम.कॉम सेकंड और एम.कॉम फर्स्ट इयर 2013 क्रेडिट पॅटर्न विल हॅव टू बी अपीयर फॉर इक्व्हॅलन्स सब्जेक्ट ऑफ 2019 क्रेडिट पॅटर्न. बघा, जे विद्यार्थी 2013 पॅटर्नचे आहे तर त्या विद्यार्थ्यांना 2019 क्रेडिट पॅटर्नच्या इक्व्हॅलन्स सब्जेक्टनुसार पेपर हे द्यावे लागतील. ओके. आता ते इक्व्हॅलन्स सब्जेक्ट कुठून बघायचे, कसे बघायचे हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची नोटीस ती म्हणजे प्रॅक्टिकल एक्झाम विल बी कंडक्टेड आफ्टर थिअरी एक्झाम. आणि ही प्रॅक्टिकल एक्झाम घेण्याचे जे काही शेड्यूल जे काही असेल ते विद्यापीठ एम.कॉमच्या विद्यार्थ्यांना पाठवणार आहे. तर त्यासाठी आपल्या महाविद्यालयाला विद्यापीठाकडून एक टीचर्स अपॉइंट केले जातील आणि त्यांच्यामार्फत ती प्रॅक्टिकल एक्झाम घेतली जाईल. प्रॅक्टिकल एक्झाम ही फक्त 4th सेमिस्टरसाठी असती. फर्स्ट सेम, सेकंड सेम, थर्ड सेमला कोणत्याही प्रकारे प्रॅक्टिकल किंवा प्रोजेक्ट नसतं. काळजीपूर्वक ऐका. एम.कॉम पार्ट फर्स्ट सेकंड
एम.कॉम पार्ट फर्स्ट आणि सेकंडला सेमिस्टर फर्स्ट, सेमिस्टर सेकंड आणि सेमिस्टर 3ला कोणत्याही प्रकारे प्रोजेक्ट नसतो. ओके, तो प्रोजेक्ट फक्त कुणाला असतो, सेमिस्टर 4मध्ये असतो. ओके, ते जे विद्यार्थी बॅकलॉग आहे, ज्यांचा प्रोजेक्ट बॅकलॉग राहिलेला असेल तर त्याचं शेड्यूल सेपरेट तुमच्या महाविद्यालयापर्यंत येईल. तुम्ही या संदर्भात आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाशी किंवा आपल्या कॉमर्स डिपार्टमेंटच्या विभाग प्रमुखांशी संपर्कात राहा. ओके, सो या पद्धतीने मी तुम्हाला एक्झाम डेट सांगितली, एक्झामचं टाइम टेबल सांगितलं आणि टाइम ड्युरेशन पण सांगितला. बघा, बॅकलॉग जे काही एक्झाम आहे म्हणजे एम.कॉम पार्ट फर्स्ट सेमिस्टर सेकंड आणि एम.कॉम पार्ट सेकंड सेमिस्टर 4th ह्या जे काही बॅकलॉग एक्झाम आहे त्या सकाळच्या शिफ्टमध्ये म्हणजे 10 ते 1 या कालावधीमध्ये होतील. तर एम.कॉम पार्ट फर्स्ट आणि एम.कॉम पार्ट फर्स्ट सेमिस्टर फर्स्ट आणि एम.कॉम पार्ट सेकंड सेमिस्टर 3 यांचा एक्झाम दुपारच्या सत्रात म्हणजेच 2 ते 5 या टाईममध्ये होणार आहे. टोटल टाइम ड्युरेशन तुम्हाला 3 तासाचा असणार आहे. त्याच्यामध्ये कुठेही एक्स्ट्रा टाइम दिला जाणार नाही आणि 2 पेपरमध्ये 1 दिवसाचा गॅप देखील असणार नाहीये. तुम्हाला कंबाईन पासिंग सुद्धा असणार नाहीये. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूया, ते म्हणजे एक्झाम मोड. बघा विद्यार्थी मित्रांनो, एम.कॉमची जी काही आता परीक्षा होत आहे ही परीक्षा फक्त आणि फक्त ऑफलाईन मोडमध्ये होत आहे. म्हणजे तुमचं जे काही महाविद्यालय असेल किंवा जे काही परीक्षा केंद्र असेल त्या केंद्रावर जाऊन तुम्हाला ती परीक्षा द्यायची आहे. परीक्षेसाठी तुम्हाला कोणकोणते मीडियम आहे तर इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही मीडियममधून तुम्ही परीक्षा देऊ शकता. दोन्हीपैकी एका मीडियममधून ही परीक्षा देऊ शकता. त्याच्यात कशा पद्धतीने, आता जे विषय अकाउंट कॉस्टिंग रिलेटेड आहे तर हे विषय तुम्हाला फक्त इंग्लिशमधूनच अवेलेबल आहे, ते काही मराठीमधून असणार नाहीये. ओके, ते कंपल्सरी इंग्लिशमधूनच तुम्हाला द्यावे लागणार आहे. तर जे काही विषय जसं बिझनेस फायनान्स, रिसर्च मेथोडॉलॉजी हे विषय आहे किंवा स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट आहे किंवा स्पेशलायझेशन ग्रुपमध्ये म्हणजे कॉस्टिंग आणि अकाउंटिंग सोडून जे काही बाकीचे स्पेशलायझेशन आहे म्हणजे मग त्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशन, मार्केटिंग, बँकिंग हे विषय तुम्ही इंग्लिश किंवा मराठी अशा मीडियममधून तुम्ही देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. तसं एक्झाममध्ये इन्स्ट्रक्शन तुम्ही आपल्या एक्झाम फॉर्म भरताना मेन्शन केलेलंच असेल, त्या पद्धतीने तुम्ही परीक्षा देऊ शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, सदर परीक्षेचं हॉल तिकीट तुम्हाला कधीपासून भेटेल तर 5 जानेवारीच्या आसपास तुमचं हॉल तिकीट जनरेट होईल आणि ते तुमच्या कॉलेजमध्ये तुमच्या महाविद्यालयापर्यंत ते पोच केलं जाईल. तुम्ही महाविद्यालयाशी संपर्क करा. आपण तशी नोटीस जी काही आहे आपल्या ग्रुपमध्ये टाकणारच आहे, त्या मार्फत तुम्ही तुमच्या महाविद्यालयाशी संपर्क करा. हॉल तिकीट आल्यानंतर महाविद्यालयातून हॉल तिकीट कलेक्ट करा. त्यामध्ये निवडलेले विषय हे योग्य आहे का ते बघा. जर काही करेक्शन असेल तर त्यासाठी तुम्ही परीक्षा विभागाकडे भेटू शकता. एक्झाम हॉल तिकीट हे साधारणतः 5 जानेवारीच्या आसपास जनरेट होऊ शकतात. लवकर जनरेट झालं तर त्याबद्दलची माहिती आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनल मार्फत दिली जाईल, यूट्यूब मार्फत देखील दिली जाईल. आता आपण क्वेश्चन पेपरच्या फॉर्मॅटबाबत डिस्कशन करणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आपण ऑलरेडी टाकलेलेच आहे. कोणत्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट कोणकोणता असणार आहे याबद्दलची सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या टेलिग्राम चॅनललाही टाकलेली आहे आणि माझ्या यूट्यूब चॅनललाही प्रत्येक विषयाची क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट कोणता आहे तो आपण सांगितलेला आहे. जे विद्यार्थी एम.कॉम पार्ट सेकंड सेमिस्टर 3 मध्ये आहे किंवा सेमिस्टर 4 मध्ये आहे यांच्यासाठी बघा, जे थेरी सब्जेक्ट्स आहे म्हणजे बिझनेस फायनान्स, रिसर्च मेथोडॉलॉजी, मार्केटिंग, ॲडमिनिस्ट्रेशन याच्याशी रिलेटेड जे काही सब्जेक्ट किंवा बँकिंग रिलेटेड सब्जेक्ट यांचा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट कसा असणार आहे तर पहिला क्वेश्चन हा तुम्हाला MCQ असू शकतो, त्यासाठी तुम्हाला 6 मार्क आहे. क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th हे तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन असतील. 4 पैकी कोणत्याही 3 ब्रॉड क्वेश्चनची उत्तरं द्यायची. एका ब्रॉड क्वेश्चनसाठी तुम्हाला 14 मार्क आहे. 3 ब्रॉड क्वेश्चनची उत्तरं लिहिली तर 14 त्रिक 42 मार्क्स तुम्हाला असणार आहे. ओके, किती मार्क्स असणार आहे? 42 मार्क. यापैकी म्हणजे 4 पैकी कोणतेही 3 सॉल्व करायचे. 14 गुणिले 3 42 मार्क्स असतील. आणि क्वेश्चन नंबर 6 जो काही असणार आहे तो शॉर्ट नोट्सचा असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 4 पैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट्स लिहायच्या आहे. एका शॉर्ट नोट्सला 6 मार्क आहे. 2 शॉर्ट नोटची आन्सर लिहिली तर तुम्हाला 12 मार्क्स असतील. म्हणजे क्वेश्चन नंबर 1ला 6 मार्क्स, क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th यापैकी 3 सॉल्व केले त्याला 42 मार्क्स. म्हणजे 6 आणि 42 48 मार्क झाले. आणि लास्ट नंबर क्वेश्चन नंबर 6 यासाठी 12 मार्क्स, असे मिळून 60 मार्कासाठीची ही क्वेश्चन पेपर असणार आहे. त्यासाठी तुम्हाला
टाइम ड्युरेशन 3 तासाचा दिलेला आहे आणि एकूण प्रश्नपत्रिका ही 60 मार्काची असणार आहे. तुम्हालाही माहिती आहे की इंटरनल 40 मार्क्स असतात आणि विद्यापीठाच्या परीक्षेला 60 मार्क असतात. अशा मिळून तुम्हाला क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट मी तुम्हाला सांगितलेला आहे. कॉस्टिंगचा अकाउंटचा फॉर्मॅट कसा आहे, तो कोणता असणार आहे हे मी जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर टाकलेले आहे त्यामध्ये तुम्हाला बघता येईल. आणि शिवाय सेमिस्टर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ यांच्या आपण प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरची एक सेपरेट लिंक केलेली आहे. ती लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे, ती बघा. त्याच्यामार्फत तुम्हाला क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट देखील तुम्हाला समजून येणार आहे, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारे प्रॉब्लेम असणार नाहीये. आणखीन देखील तुम्हाला काही प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर पाहिजे नसेल तर त्या आपण यूट्यूबला टाकलेल्याच आहे. त्या देखील त्याच्या लिंक तुम्हाला आता आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला भेटतील. त्या तुम्ही बघून तुम्हाला नेमकी समजून जाईल की क्वेश्चन पेपर कशा पद्धतीने असणार आहे आणि आगामी काळात येणार आहे म्हणजे विंटर एक्झाम 2022साठी कोणकोणत्या चॅप्टरवर कोणकोणता प्रश्न असू शकतो त्याची संभाव्य माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्याकरता त्या व्हिडिओ देखील तुम्ही काळजीपूर्वक बघा. त्या व्हिडिओ देखील तुम्हाला आवडल्यास त्याला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि अधिक माहितीसाठी आपण टेलिग्राम चॅनलला मध्ये सहभागी व्हायला विसरू नका. आणि यूट्यूब चॅनलला निश्चित तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेसंदर्भातल्या सगळ्या अपडेट तुम्हाला वेळोवेळी भेटतील. बघा विद्यार्थी मित्रांनो, कुणीही कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका, अदरवाईज आपलं वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे. इथे पहिल्याच पेपरपासून तुम्हाला स्क्वॉड येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं स्क्वॉड येणार आहे म्हणून कॉपी करायची नाही असं काही नाही. कॉपी अजिबातच करू नका. जर का तुमच्या एक्सटर्नल सुपरवायझरनी बघितली किंवा विद्यापीठाच्या स्क्वॉडकडून जर का आपल्यावर कॉपी पकडण्यात आली तर त्यावेळेस आपल्याला खूप सारा मनस्ताप सहन करावा लागतो. विद्यापीठामध्ये खूप साऱ्या चक्कर माराव्या लागतात. त्यामुळं आपण काळजीपूर्वक पेपर लिहा, अभ्यासपूर्वक लिहा. क्वेश्चन पेपरचा पॅटर्न एकदम सोपा आहे. अभ्यास केला तर निश्चित तुम्ही पासिंग पुरतं मार्क्स हे मिळवू शकता. 60 पैकी तुम्हाला 24 मार्क्स पडणं अपेक्षित आहे, 40% मार्क्स. तर ज्याला 40% पेक्षा जास्त मार्क्स असतील तो विद्यार्थी त्या विषयामध्ये पास असेल. आणि इंटरनलला 40 पैकी 16 मार्क्स पाहिजे, म्हणजे 16 आणि 24 असे मिळून 40 पेक्षा जास्त मार्क्स असेल तर तो विद्यार्थी त्या विषयात पास असणार आहे. तुम्हाला कंबाईन पासिंग नाही आहे, एक्स्ट्रा टाइम ड्युरेशन पण दिलेलं नाही आहे, तर हे कृपया लक्षात घ्या. ओके विद्यार्थी मित्रांनो, यासारख्या अशा नवीन नवीन विषयासह पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत आपण या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.